ज्यांनी ज्यांनी धुरंधर बघितलाय त्यांना दोन गोष्टी अतिशय नव्याने कळलेल्या आहेत आणि त्या फार महत्वाच्या आहेत, जरा नीट लक्ष देऊन ऐका. पहिली म्हणजे 2014 नंतर आपल्या देशात नोटबंदी झाली. ती नोटबंदी अचानक का झाली, मग त्याच्यानंतर पुन्हा 2000च्या नोटा टप्प्याटप्प्याने बंद का केल्या गेल्या, आणि आता आपल्या पूर्ण देशामध्ये एक नवी करन्सी का लागू झालेली आहे, नव्या नोटा का लागू झालेल्या आहेत, याच्याबद्दल मोदी सरकारवरती किंवा आपल्या शासनावरती जे टीका करत होते की किती लोकांना रांगेत उभं राहायला लागलं वगैरे, त्याच्यावर काही सिनेमे वगैरे पण केले आपल्याकडच्या काही लोकांनी, पण त्यांना याचं उत्तर मिळालं असेल की ते किती आवश्यक होतं, किती गरजेचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरा मुद्दा असा आहे की धुरंधर बघितल्यानंतर अनेकांना ही गोष्ट जाणवली असेल की आपल्याच देशाचं सरकार आपल्याच देशात चाल करून आलेल्या टेररिस्टना कशा पद्धतीनं पाठीशी घालत होतं. 26/11च्या हल्ल्यानंतर 3-4 दिवसांनी दिग्विजय सिंग आणि महेश भट्ट यांनी एक पुस्तक प्रकाशित केलं. तो फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय की RSSचं कसं षडयंत्र आहे आणि हिंदू दहशतवाद कशा पद्धतीनं जगाला धोकादायक आहे. धुरंधर फिल्ममध्ये त्या टेररिस्टचे, त्या अतिरेक्यांचे ओरिजिनल ऑडिओ ऐकवलेले आहेत की ते अतिरेकी इथे कसे आले, कशा पद्धतीनं हिंदूंना मारा, कशा पद्धतीनं इस्लामसाठी काम करा, कशा पद्धतीनं जिहादसाठी काम करा, या हेतूनं हे अतिरेकी काम करत होते. हे ओरिजिनल ऑडिओज त्या फिल्ममध्ये ऐकवलेत. त्यामुळे या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे की आपल्या देशाचं सरकार आपल्या देशावर चाल करून आलेल्या अतिरेक्यांना प्रोटेक्ट करतं आणि कुठेतरी असं भासवण्याचा प्रयत्न करतं की ते हिंदू आहेत. अशी माणसं आता म्हणतात दहशतवादाला धर्म नसतो, जी माणसं हिंदू दहशतवादाचा प्रोपोगंडा करत होती. तुमच्या लक्षात येत आहे, हीच माणसं आहेत जी असं म्हणतात. आमच्यासारखे लोक, आमच्यासारखे अभ्यासक जेव्हा म्हणतात की नाही दहशतवाद हा फक्त इस्लामिक दहशतवाद आहे, फक्त जगभरात इस्लाम हा एकमेव धर्म आहे की जो दहशतवाद पोचतो, असं आम्ही जर म्हणालो तर आम्ही कट्टरतावादी ठरतो. पण आपल्या देशातलं तेव्हाचं सरकार त्या सगळ्या मंडळींना इन्क्लुडिंग कसाब ते कसे हिंदू आहेत, ते त्यांची आयडेंटिटी कशी हिंदू आहेत हे प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत होते. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. तुम्ही बघितलंय का धुरंधर? तुम्हाला काय वाटलं? आणखी काही इनपुट्स तुम्हाला मिळालेत का? मला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ शेअर करा. देव, देश आणि धर्म याबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी मला फॉलो करा. धन्यवाद.